वेट लॉस जर्नी तुमची कधीपासून सुरू केली आहे? 2025? 2025 म्हणजे डिसेंबर मध्ये 24 मध्येच केली समजा मॅडम. 24 मध्ये केली का? हा बरोबर. 2024 मध्ये डिसेंबर मध्ये स्टार्ट केली. डिसेंबर मध्ये स्टार्ट केली. त्यावेळेस डिलिव्हरी होऊन 7th मंथ झाले होते फक्त. सिझेरियन होतं का वेट नॉर्मली? सी सेक्शन होतं मॅडम. मग तुम्ही 7-8 महिन्यानंतर सिझेरियन. सुरू केलं? तर मी 7 महिन्यानंतर जॉईन झाले. त्या दिवशी तुम्हाला बोलले 7व्या महिन्यामध्ये, तर तुम्ही काय म्हणलं नाही यावेळेस नको, त्रास होईल, टाके वगैरे कच्चे असतात. मग त्यावेळेस मी 8व्या महिन्यामध्ये जॉईन केलं. माझं खूप वेट वाढलं होतं, मला कंट्रोलच होत नव्हतं, जास्त वेट वाढले म्हणजे हेच होत नव्हतं, स्वतःला बघितलं की चिडचिड व्हायची. तरी मी जॉईन केले 8व्या महिन्यामध्येच. माझं वेट त्यावेळेस 84 kg होतं. पोट खूप जास्त वाढलं होतं, पोट तो 46 इंचच्या पुढे गेलं होतं. नाही दिसतंय ते व्हिडिओ त्यावेळेस फोटो मग मध्ये. सगळे बाहेरचे ते म्हणजे छान दिसत नाही, पूर्ण हे गळा, पाठीमागली मान आणि पाठ एकच झाल्यासारखं वाटायचं, चांगलं दिसत नव्हतं त्यावेळेस. मग मी जॉईन झाल्यानंतर तेव्हा मॅडमला पाहिलं ना मी, म्हणजे खूप सारे व्हिडिओ पाहायचे युट्यूबवर, तर मला ते युट्यूबवरचे बरं वाटायचं नाही. त्यावेळेस तुम्हाला पहिलं असं वाटलं की हा हे आपल्यासाठी म्हणजे आहेच काहीतरी, म्हणजे जसं महाराष्ट्रीयन वुमेन. खूप वेळेस असं डाएट करण्याचे प्रयत्न केले, पण माझ्यासाठी ते बरोबरच वाटायचं नाही, म्हणजे होतच नव्हतं. त्यावेळेस तुम्हाला पाहिलं काय खरंच हे आपल्यासाठी काहीतरी, आणि मी म्हणजे हे बघितलं, मी एवढं खाऊन पिऊन वेट कमी करणं म्हणजे काहीतरी आहेच. मग तुमच्यासोबत जॉईन केल्यानंतर मला बरं वाटलं. मी आधी पैसे घातले, ह्यावेळेस फीस पण कमी आहे आणि वेट पण एकदम छान रिझल्ट दाखवायले. जॉईन केलं तर 1 महिन्यामध्ये माझं 5 kg वेट कमी झालं. मग सुरुवातीला 5 किलो कॉन्फिडन्स, झालं होतं. 1 महिन्यामध्येच 5 kg झालं. मग जरा कॉन्फिडन्स वाढला की हा आपल्याला होऊ शकतंय, म्हणजे आणखीन कमी करायचं. मला ते म्हणजे असं एकीनच नव्हतं की 25 किलो 30 किलो वजन कमी पण होऊ शकतंय का म्हणून. पण माझं 17 किलो झालं. मला होते म्हणजे अपेक्षा की 67 झाले, आता 65 वर न्यायची अपेक्षा होती, पण ते म्हणजे काही प्रॉब्लेम असल्यामुळे लवकरच क्लास बंद करते, नाहीतर मला 65 करायचंच होतं. हो मॅडम, ते तर होणारच, पण ती क्लासची वेळ, क्लासची डाएट आणि सगळ्यांचे मेसेज येणं, त्यावेळेस आपलं सगळं रुटीन स्वतःहून फॉलो करतो की समोरचे पण करायलेत, आपण पण करावं. आणि मी डाएट आणि क्लास सोडलं ना, मग समोरच्या अगर आमच्या घरचे मला थोडं खाकं होत नाही, तर ते आपण खातोच. मला हे पाहिजे नको म्हणून तर मी क्लास केले, नाही तर मला तर मी 1-2 महिन्यामध्येच तुमचं शिकले होते सगळं, डाएट असं करायचं, एक्सरसाइज अशी करायची, पण त्यानं होत नाही, वेट कमीच होत नाही आपल्याला, म्हणजे कंट्रोल मनावर होणारच नाही. ज्यावेळेस सगळे वेट कमी होत नाही तोपर्यंत क्लास सोडायचंच नव्हतं मला. मी मध्ये नाही का तुम्ही सुट्टी दिली होती, त्यावेळेस मला स्वतःवर कंट्रोल झालं नाही, होय होय खाण्यामध्ये होय. एक चीज खाल्ली. मला म्हणजे तुम्ही सुट्ट्यांमध्ये त्रास देणाऱ्या निलोफर ताई, कधी क्लास सुरू होणार आहे, कधी सुरू होणार आहे, काही की नाही. सुट्टी असते. क्लास, मी किती वेळेस तुम्हाला विचारत मॅडम जास्त दिवस सुट्टी मेसेज देऊ कर. नका, 20 तारखेपर्यंतच द्या, असं म्हणजे माझं होय होय. असायचं. मला माहिती आता बरेच सासू ते घरात जॉईंट फॅमिली असं ना, त्यांनी खावा हे एवढं खाल्ल्यानं खात नाही, काही होत नाही. मग घरचे कधी चहाच आणणार, कधी खारी बिस्किट, मन जाणारच खाणारच असं होते. आणि ज्यावेळेस जेव्हा आपण क्लास जॉईन केले, आज वेट चेक केलं, अरे आपलं थोडं पण कमी झालं नाही, म्हणलं की मी काल हे खाल्लं होतं, खायला न पाहिजे होतं असं वाटतंय. मग कंट्रोल करतो. मग हे डिटॉक्स ड्रिंक, समोरच्यांचा मेसेज आला की रात्री हे ड्रिंक घेतले की आपल्या पण इच्छा होते की आपण पण घ्यावं, त्यांचं मेसेज ते आपण पण मेसेज ठेवू, यासाठी मी क्लास केले मेन तर खरं. नाहीतर मला सगळं एक्सरसाइज तुमचं 1-2 महिन्यामध्येच कळालं होतं. आणि तुम्ही जे डाएट दिलं का, मी त्या डाएट तेवढं फॉलो पण करत नव्हते मॅडम. जसं की स्ट्रिक्ट की आज हेच चिल्ला करा, ओट्स खा, हे खा, ते मी तेवढं केलंच नाही. माझ्याकडे तेवढे म्हणजे होतेच नाही की माझ्या हे करा, सलाद घ्या, प्रोटीन पावडर करा, मी प्रोटीन पावडर पण केले नाही, म्हणजे होतच नव्हतं माझ्याने. ही अपेक्षाच म्हणजे करायची इच्छाच नव्हती, म्हणजे होणारच नव्हतं. तरी मीच फक्त माझ्या वेळेनं केले, तुमचं काय ते फॉलो करून. क्लास आहे म्हणूनच माझं वेट कमी झालंय, क्लास नसेल ना तर होणारच नाही ते वेट असं. आणि मग खूप छान रिझल्ट आले मला, म्हणजे ट्रस्टच नाही त्या गोष्टीवर, की कारण आता खाऊन पिऊन एवढं कमी झाले म्हणल्यावर त्या गोष्टीवर मला विश्वासच नव्हता की होऊ शकते. बरं, तुमचं एक डेली रुटीन तुमचं सकाळपासून तर रात्रीपर्यंतच सांगा, म्हणजे मग बाकीचे मेंबर्स त्यांना पण समजेल की तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जे रुटीन होतं ते कसं फॉलो करत होता.
म्हणजे कसं आहे, छोटं बेबी आहे ना, खूप लाईफ बिझी आहे मॅडम. मी सकाळी नाश्त्याला पण माझा वेळ निघतच नाही. मी चलतीवर दूध पिते कधी कधी, म्हणजे जास्त खातच नाही नाश्ता वगैरे करता. मग तुमचं कसं म्हणजे नाश्ता करा, गडबडीत बर. कसं तरी थोडे चणे वगैरे काही असलं की मग जास्त तर दूधच, हळद टाकून दूधच प्यायचे. मग दुपारी सकाळी मध्ये पण दुपारी चांगलं जेवण होतं, सलाड, ताक, दही, भाकरी, भाजी, हे दुपारी चांगलं व्हायचं. आणि रात्री ना मॅडम तुम्ही हमेशा म्हणायचो की 8च्या अगोदर जेवण करा, 8च्या अगोदर. माझं कधीच 8च्या अगोदर जेवण झालं. जैन असल्यामुळे सासू-सासऱ्यासोबत जेवण करायला पाहिजे होतं. एकटे जेवले की त्यांना वाटायचंच नाही की मी जेवले म्हणून. आणि रात्री मी फुलच जेवण व्हायचं माझं, असं थोडं व्हायचंच नाही. आणि लिक्विड डाएट वगैरे करताना ते पण गपचूप करायला पाहिजे की हा मी जेवले, असं केले तसं केलं, खोटं बोलून बोलून केले. रात्री 9 वाजता जेवण व्हायचं. आणि झोपताना माझी वेळ कधीच लवकर नाही, 1:30-2 हेच झोपण्याची वेळ आहे. मी किती वेळेस तुम्हाला म्हणजे माझं वेटच मॅडम कमी होत नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाले 1-2 महिन्यामध्ये, जरा हे झालं ना, तर त्यावेळेस स्ट्रेस पण जास्त होता आणि झोपच नव्हती. झोप झालं ना वेट बरोबर कमी होतं. झोपच झोप नव्हती झाली मला. सर. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ताईंचं वेट कमी दाखवत नव्हतं ना, त्यावेळेस त्यांचं स्ट्रेस आणि झोप खूप होती. त्यांनी आता 1 वर्षामध्ये मला सारखं सांगायचे, ताई कमी होत नाही. मग रिटर्न मी तुमचं डेली रुटीन याच्यासाठीच विचारते की तुम्ही कुठे चुकी करतायत का? तुमचं वेट कधी कमी होणार? तुमचं डाएट कसं आहे? तुमचं झोपेचं टायमिंग काय आहे? किमान 6 ते 7 ते 8 तास तरी झाली पाहिजे झोप. आणि स्ट्रेस, आता लहान बाळ आहे, रात्रीची झोप होत नाही, म्हणून साहजिक गोष्ट त्यांची झोप पूर्ण होत नसेल, मग त्याच्यामुळे पण त्यांचं वेट त्यावेळेस कमी होत नव्हतं. मग तुम्ही ज्यावेळेस तुमची झोप व्यवस्थित घेतात, तुमचं डाएट व्यवस्थित घेतात, ताणतणावापासून मुक्त राहतात आणि व्यायामाचं सातत्य ठेवतात, सुट्टी नाही. सुट्टी नाहीये निलोफरताईंची, अक्षरशः दिवाळीला वगैरे ज्यावेळेस सुट्टी असते ना, त्यावेळेस ताई कधी करणार आहे चालू, कधी करणार आहे मॅडम चालू, त्यांचा सारखा मेसेज असायचा. म्हणजे एक त्यांना अपेक्षा की पटकन आपलं वजन जे आहे ते कमी झालं पाहिजे. आणि असे जे असतात ना उत्साह, उत्साह जो असतोय ना, त्या उत्साहातच तुम्ही वेट लॉस आणि फॅट लॉस करतात. मग बरेच जण काय करतात, ठीक आहे आज जाऊ दे, आज नाही करत, मी उद्या करते. पण एक दिवस जो खाडा झाला ना, तो एक दिवस तुम्हाला 2 दिवस मागे नेतो. लक्षात ठेवायचं. एक दिवस सुट्टी घेतली ना, तर ती 2 दिवसाची सुट्टी झाली समजायची. 2 दिवसाच्या सुट्ट्या ते 4 दिवसाच्या सुट्ट्या झाल्या समजायच्या. त्याच्यासाठी मी पण बऱ्याच वेळा सुट्टी शक्यतो देत नाही. मग कधीतरी तब्येत बरी नसली तर त्यावेळेस सुट्टी पडते आपली. मला माहिती आहे, कारण की मी सातत्य, संयम ठेवले 3 वर्षापासून. म्हणून मी मेंटेन आहे. तर सर्वच खाते मी. डाएट पण फॉलो करते मध्येच. मध्येच बाहेरचे पदार्थ पण येतात, खाल्ले जातात. कारण की ते खाणारच आहे. पण तुम्ही तुमचं जे रुटीन आहे, ते रुटीन बिघडवायचं नाही. झोप वेळेवर घ्यायची, स्ट्रेस कमी ठेवायचा, म्हणजे वजन मेंटेन राहायला मदत होते. ठीक आहे. या 2 गोष्टी ताईंकडून आपल्याला छान असं त्यांनी अनुभवलंय आणि त्याच्यातून त्यांनी 17 किलो वजन कमी केलंय. म्हणून झोप किती महत्वाची आहे आणि स्ट्रेस हा कमी केलाच पाहिजे. म्हणून बाकीच्यांना पण असं स्ट्रेस असेल कामाचा वगैरे, तर त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न करा. हे की नाही? बरेच हा. आणि हे बोला ताई. एक मॅडम महत्वाचं आहे की पिरियड्स मध्ये वेट बरोबर वाढतच. पिरियड्स मध्ये वेट वाढतं. आपलं शरीर जे आहे हा. ना, पाणी आता होल्ड मी नाही करून का ठेवतं. हमेशा म्हणायचं मॅडम माझं वेट वाढायला बघा. तुम्ही म्हणायचं की डेट आली आहे का, तर हो, डेट येण्याच्या अगोदर वेट वाढतच. आणि जसे आपले 5 डेज झाले का बरोबर 2 kg कमी वेट कमी दाखवतं. मला पण यायचं ना हमेशा ट्रेस यायचं की कसं वेट वाढतंय, कसं वाढतंय. एक तर मेहनतीने खूप मेहनत घेऊन कमी करते, आणखी 2 kg डायरेक्ट वजन म्हणजे वेट जास्तच वाटायचं. मग नंतर जसे 5 डेज झाले की बरोबर लेवलला यायचं की हा हे वेट त्याच्यामुळेच वाढतंय. म्हणून कळालं मला. ह्या वेळेस मी जास्त जरा लक्ष देऊन बघितलं ना, तर बरोबर की पिरियड्स बरोबर म्हणजे सांग. वेट. किती दिवस लागले तुम्हाला हा स्वतःचा अभ्यास करायला? म्हणजे एक कसं आहे वर्ष. मॅडम, मी हा हे काय वर्ष पूर्ण गेलंच ना आज, एक म्हणजे वर्ष अभ्यास पूर्ण करून. स्वतःचा अभ्यास म्हणजे स्वतःच शरीरामध्ये जे होणारे बदल आहेत ते आपल्यालाच समजत नाहीत. तोच हम्म. बदल त्या समजून घ्यायला किती वर्ष, 1 वर्ष लागला. मग आपण म्हणतो 1 महिन्यात कमी करायचंय, 2 महिन्यात कमी करायचंय. पण आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात ना, ते कसे होतात पुढे ते आपल्याला ते अनुभवलं पाहिजे, बघितलं पाहिजे काय-काय बदल होतात. ते त्यांनी स्वतः अभ्यास केला आता. स्वतः अनुभवलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. आणि हे साखर बंद केल्यानंतर ग्लो येतो, हे पण ग्लो. खरंच आहे. अरे वा, माझं तर छान. मी मैत्रिणीच्या लग्नामध्ये गेले ना, त्यावेळेस मी ह्या अगोदर फोटो पाठवले बघा मॅडम ते पिवळ्या साडीवरचं. त्यावेळेस हो लग्नात हो, गेलेला पाठवलं. मेकअप केल्यानंतर ती कसं पावडर चेहऱ्यावर दिसायला मेकअप केल्यानंतर पण. होय. आणि ते दुसरं फोटो आहे ना, ते 6 महिन्यानंतरचा फोटो आहे. आता हे म्हणजे मे मध्ये काय लग्नाला गेलेलं आहे शाळेत. मे रेड मध्ये कलरच्या नाही. साडीवरचा.
हा. तर त्यावेळेस पाहिलं ना तर मेकअप बी केलं तर असं पावडर आहे चेहऱ्यावर असं ओळखू येत नाही. पुन्हा डार्क सर्कल, हे साईडचे डार्क स्पॉट, पिगमेंटेशन पूर्ण गायब झालं त्यामुळे. हे साखर बंद केल्याने. मी पूर्ण साखर बंद केली. आता मला सवय झाली आहे की बगर म्हणजे नो शुगर चहा प्यायची. मी नो कसलंच शुगर. साखर टाकून चहा पित नाही. मला सवय झाली आहे त्या गोष्टीची. मी बरे पाहुण्यात किती पण दिवस गेले झाले ना आता की मला साखर बंद करून? मी काय म्हणलं मॅडम? किती दिवस झाले साखर बंद करून तुम्हाला? एक क्लास चालू झाला तेव्हापासून मी साखर बंद केली. 6 अरे महिने बाप. कंटिन्यू बंद केले. मग त्यानंतर थोडं कधी-कधी खाते. पण साखर नाही, जास्त गुळच खाते, साखर नाहीच. साखर नाही. अरे वा, आता ते छान. मग त्या साखरला ऑप्शन काय घेतात तुम्ही? आता बरेच मेंबर जे आहेत, आता ताईंनी स्वतः मनापासून शुगर बंद केली, मी सांगितली नाही बरं का. त्यांनी त्यांच्या मनावर कंट्रोल ठेवला. पण छान त्यांचा बिफोरचा आणि आफ्टरचा फोटो मी स्टेटसला ठेवला होता. तुम्ही अनुभवला असेल. ग्लो आहे चेहऱ्यावरती छान असं. बरेच जणांना छान असे रिझल्ट पण आलेले आहेत. होय ना? तसं ताईंना पण आलाय. मग तुम्ही साखरेऐवजी ऑप्शन दुसरं खजूर, साखर मध. साखर बंद केली की खजूर कधी घेतले आणि गूळ. गूळ पण कमीच, खजूर जरा जास्त. जसं ओट्स बिट्स बनवले का त्यामध्ये खजूरचे बारीक-बारीक तुकडे करून टाकले की थोडा टेस्ट येतो त्यामुळे. म्हणजे ओट्स जरा बर. सपक वाटायचे ना म्हणून टेस्टसाठी थोडं हम्म. खजूर टाकायचं. आणि गूळ ना म्हणजे कमी, जास्त नाहीच गूळ पण घेणं. आणि आता गुळ पण साखरेला कमी. पहिली साखर असं वाटतं की आपल्यासाठी हानिकारक आहे. एकदम जहर आहे साखर पाहिलं की. साखर एक असं मी मॅडम एक कण पण माझ्या ह्याच्यामध्ये येऊ देत नाही साखरेला. अरे नफरत बापरे. झाल्या साखरेपासून एवढं स्ट्रिक्ट आहे मला साखरेला. छान आहे, म्हणून बिलकुल. इतका छान रिझल्ट आलाय बघा. ताईंनी स्वतःहून आणि असं नाही, डिलिव्हरी झाल्यानंतर 5-6 महिन्यानंतरच मला कॉल मेसेज केलेले, ताई मला करायचंय वेट लॉस. किती महिने झाले तर 5-6 महिने झाले मी त्यांना सांगितलं मी घेत नाही लवकर, थांबा तुम्ही. 7व्या महिन्यात पण त्यांना नाही सांगितलं. 8व्या महिन्यात सिझेरियन झाल्यानंतर 8व्या महिन्यानंतर त्यांनी जर्नी सुरू केली. सुरुवातीला मी खूप स्लो घेते, कारण की मला बघावं लागतंय तुमचं ओटीपोट दुखतंय का, त्रास जाणवतोय का कुठे. आणि त्यांना काही त्रास जाणवला नाही. त्याच्यामुळे तिथून त्यांनी, जेव्हा मी वेट लॉस जर्नी सुरू केली होती आपली पाठीमागे, आपलं डिसेंबरमध्ये होय ना, त्यावेळेस हम्म. वेट लॉस जर्नी 6 महिन्याची सुरू केली होती. तेव्हापासून ते जॉईन झालेत आणि मला वाटतंय त्यांच्या बरोबरच्या 1-2च मेंबर जे आहेत ते आतापर्यंत आहेत, की वर्ष पूर्ण केलंय. बाकीचे नाहीयेत. बाकीच्यांनी 4-4 महिने, 5-5 महिने केले. त्यांनी मग नंतर बंद केले. ज्यांचं त्यांचं वेट वेगवेगळं होतं ना, मग कमी झाल्यानंतर त्यांनी बंद केलं. मग आता ताईंचं छान 67 झालंय आणि अजून पण राहिलेलं जे आहे ते कमी करणारच आहे. आता तुम्ही बघताय, छान सांगतायत त्या. स्वतःचा अभ्यास केलाय त्यांनी स्वतःने. म्हणून आपण स्वतःने स्वतःचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या शरीराचं आपण ऐकलं पाहिजे. होय की नाही? आपण ऐकलं पाहिजे. आपण ज्यावेळेस आपल्या शरीराचं ऐकायला लागतोय ना, त्यावेळेस आपल्या शरीरात होणारे बदल आपल्याला कळत जातात आणि त्याच्यानंतर आपण काम करतो आपल्या शरीरावर, मेहनत घेतो. होय ना? त्याच्यानंतर आपला इतका छान रिझल्ट येतो आणि त्यांच्या इतका आनंद म्हणजे काहीच नाहीये. ज्यावेळेस मला मेसेज करायचे किंवा फोन करायचे, त्यांच्या मनामध्ये भीती असायची, होईल का नाही? असं एकदम डिमोटिवेट झालेलं, की डिप्रेशनमध्ये गेलेलं असं. पण आता किती छान बोलताय. एक पॉझिटिव्ह, सगळ्यांना पॉझिटिव्ह करून टाकले त्यांना. होय ना? की त्यांचं झालंय आणि आपलं पण होणार आहे. असं आहे. म्हणून सर्वांनी प्रयत्न केले तर नक्कीच होतंय. म्हणजे बरं, मॅडम माझ्या बऱ्याच. घरीमध्ये म्हणजे फॅमिलीमध्ये ना सगळेच म्हणजे पात्रच आहे. जास्त असं वेटच नाही. मीच जास्त वेट मध्ये झाले होते. मला असं बाहेरचे बर. कोणी काय म्हणले का वेगळंच वाटायचं. ड्रेस बरोबर दिसायचा नाही. मेन खास करून तर साडी कधीच चांगली दिसायची नाही. साडीमध्ये पोट दिसायचं, एक काळा चेहरा, आपली बॉडीच बरोबर वाटायची नाही मला. समोरच्यांना बघितलं की आपण पण तसंच व्हायला पाहिजे. म्हणजे माझ्या हसबंडची तर इच्छा नव्हती. त्यांनी म्हणायचे जशी आहे तशीच माझ्यासाठी बरोबर आहे असं वाटायचं. त्यांना असं वाटायचं, पण मला नाही. त्यांच्यासाठी आपण काहीतरी बनावं असं वाटायचं. मी अरे वा, तुम्हाला छान. जेव्हा तुमचे व्हिडिओ पाहिले ना, मला लगेच मी 2 मिनिटात तुम्हाला कॉल केले, की मला आत्ताच्या आत्ता करायचंच आहे, काही पण असो. तर मी या अगोदर पण केलं, त्यावेळेस मी स्वतःला पाहिलं होतं, मला छान वाटायचं. आता वेट वाढलंय, कसं दिसायलंय, चेहरा-बिहरा पूर्ण काळा, सगळं पोट सुटलंय, काय-काय सुटलंय असं वाटायचं. ते करायला ना तर मस्त वाटायचं. तेव्हा पहिल्याच महिन्यामध्ये एवढा छान रिझल्ट भेटला ना, तर एकदम खुश झाले. आणखीन करावं, आणखीन करावं. आणि ही एक गोष्ट आहे, की पहिल्या महिन्यामध्ये कुणाचंही वेट जास्तच वेट कमी होते. त्यानंतर जरा स्लो होते. स्लो स्लो होते. व्हेरी हां. गुड. म्हणजे बघा. एका महिन्यामध्ये जास्त होणार, एकदम हाय लेवल जाणार. 5 केजी, 4 केजी होणार. नंतर त्यामुळेच 2 होणार, 3 होणार. कुणाचं तर पुढं-पुढं तर एका महिन्यात काहीच होणार नाही. माझं तसंच बरं. झालंय. नंतर मी जसं असं छान. या अगोदर माझं वेट 2-3 महिन्यांना कसंच कमी झालं नाही. म्हणजे फॅट कमी होत चाललं, पण वेट कमीच काहीच झालं नाही. मग त्यावेळेस वाटायचं, की मॅडम माझं वेट का कमी होत नाही, का कमी होत नाही? तर एका हे ठिकाणी स्थिर स्टक झालेलं असतंय वजन.
तुमचं विशिष्ट कालावधीनंतर ते वजन एका ठिकाणी स्थिर थांबतं. स्थिर झाल्यानंतर परत आपल्याला एक्सरसाइज बदलावी लागते आणि डाएट चेंज करावा लागतो. मग त्या दरम्यान आपला आहे लिक्विड डाएट. मग हा आपण एक मॅडम. लिक्विड डाएट देतो. स्वतःवर मेहनत घ्या, बरोबर यश मिळते. मॅडम माझी तर पूर्ण फॅमिली एवढी म्हणजे जॉईंट फॅमिली आहे. बाहेरचे पाहुणे येणं म्हणजे माझ्या घरामध्ये पूर्ण असं बाहेरचंच आहे सगळं येणं जाणं. मी सकाळी लवकर उठून 10च्या अगोदर पूर्ण काम करून 10:15 वाजता म्हणजे 10 वाजता लेकराला खाऊ घालायला बसते. 15च मिनिट म्हणून मॅडम मी त्याला खाऊ घालते. बरोबर 10:15 वाजले की त्याला खाली सोडते की नाहीत माझा वेळ झाले म्हणून. आणि क्लास जॉईन करते. आणि 4 वाजता करायचं म्हणलं की एकदा झोपले या कुणी आलं तर क्लास व्हायचंच नाही. सकाळीच काय तर तेवढं क्लास व्हायचं. मी बाळाला सोडून पण क्लास केले. पटपट काय ते सगळे काम भांडे कपडे माझे 10 पर्यंत सगळे व्हायचे. सकाळी लवकर. आता एवढी थंडी आहे ना, थंडीमध्ये पण मला सगळे बाहेरचे म्हणायचे केवढी थंडी वाजायला काय गरज आहे लवकर कपडे धुवायचे. पण नाही मी कपडे धुवायचे. मशीन आहे पण मी हातानेच कपडे धुते. की तेवढं अरे वा, एक्सरसाइज होते. व्हेरी गुड. हम्म. आणि बाळाला वेळ पण दिला नाही मी की माझं करायचंच आहे वेट काही पण असो करायचंच आहे. मग किती वेळ आणि मला ना क्लासची एवढी सवय झाली की नाही आता सोडण्याचं बिलकुल मन करत नाही. मी स्वतःहून एक्झिट पण घेत नाही. माझी इच्छाच होत नाही की मी हे क्लास सोडू म्हणून. एक्सरसाइज केलं ना खूप छान वाटतं, स्वतःलाच फ्रेश वाटतं. आणि त्यावेळेस जेव्हा ड्रेस घालतो ना जरा ते फिट वाटलं, उठताना बसताना जरा जरा प्रॉब्लेम झाले वाटतं. किती वेट वाढले आपलं, आपण काहीतरी करायला पाहिजे स्वतःसाठी. जड जड वाटायचं. आता बाहेरचे तारीफ करतात ना, चेहरा ग्लो करते, आता छान दिसते बघ, सुंदर दिसते. तर खूप भारी वाटायचं ते ऐकलं की मस्त वाटायचं. अरे वा. आता नाही वेळापशाचा फोटो आहे मॅडम ते माझं. त्यावेळेस गेली ना ती साडी पहिल्या वेळेस सगळे म्हणायचे किती छान दिसायला, सिंपल आहे पण किती छान दिसायला साडी. एकदम चेहरा ग्लो करते. उन्हामध्ये ते मस्त वाटायचं. सगळे म्हणले की हा छान वाटाय. मग सगळ्यात भारी मी दिसत होते त्या दिवशी. अरे वा, छान छान. बघा बरं किती छान. आणि त्यांना जे समोरच्या व्यक्ती ज्यावेळेस आपली तारीफ करतात ना त्यावेळेस आनंद काही वेगळाच असतो. पण ती मेहनत खूप आहे. त्या ठिकाणी मेहनत खूप आहे. त्यांनी तेवढी मेहनत घेतली होय ना, आणि त्या मेहनतीचं फळ मिळालंय. म्हणून बाकीच्यांना पण मिळालंय. बरेच जण आहेत फॉलो करतात, पण जे नवीन आहेत आता त्यांनी सातत्य ठेवा, संयम ठेवा, नक्कीच बदल होणार आहे. है की नाही, सर्वांमध्ये बदल होईल. मी एक्सरसाइज केले ना मला पूर्ण बॉडीला टाईटनेस आले. म्हणजे मांडी, टाईटनेस, हात, दंड टाईटपणा. एकदम टाईट दिसते. एकदम म्हणजे वेगळं दिसते आपली आपली बॉडी. आपला हात फिरवला स्किन का लूज आपल्याला बरोबर. पडलेली नाही. आधी एकदम सुटल्याला दिसायचं, लटकण्याला दिसायचं. आता ते काहीच लटकत नाही. एकदम टाईटनेस आले. तर कोणीच क्लास सोडू नका वेट पूर्ण कमी केल्याशिवाय. आहे ना, नक्कीच सर्वजण करणार आहेत होय ना, सर्वजण देणार आहेत तुम्हाला रिझल्ट देणार आहे है ना. बर. आणि हा मॅडम की बाहेरचे जेव्हा व्हिडिओ बघतो ना युट्यूबरचे मला असं वाटायचं कधी माझ्या मनानं की हे मॅडम माझे म्हणजे समोरचेच पैसे देऊन त्यांना बोलायला वाटतं की हा माझा रिझल्ट चांगला आहे असं बोला, मला व्हिडिओ बनवायचा आहे असं वाटायचं मला आधी. पण तुमचा हा व्हिडिओ हा. बघितलं ना म्हणजे वेगळंच वाटलं काहीतरी स्वतःसाठी की हे ओरिजिनल आहे आपल्यासाठी करावंच लागेल. म्हणून मी तुमच्या व्हिडिओसाठी जॉईन झाले. तुमचं रुटीन आहे की नाही, मी स्वतः फॉलो करून घेते आणि फॉलोअप पण घेते. पण प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला पण छान असा रिझल्ट जो आहे तो येणार आहे. बरं, मग ठेवायचं मग.